सुरभी प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार. आजचा विषय भक्तिरंग. निवेदन दत्ता सरदेशमुख. भक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन समाज प्रबोधन करत संतांनी इतिहास घडवला. 700-800 वर्षे उलटून गेली तरी त्यांचं स्मरण आजही सर्वदूर होतं. भक्तीला ज्ञानाची जोड देऊन जे कार्य त्यांनी उभं केलं त्याला नमस्कार म्हणूनच हे स्मरण केलं जातं. भक्ती प्रकट करण्यासाठी मनामध्ये असावा लागणारा भाव संतांच्या प्रत्येक रचनेत आपल्याला दिसतो. म्हणूनच फकिरीतून उभं राहिलेलं त्यांचं संतत्व शतकानुशतकं पिढ्यानपिढ्या आढळ राहिलं आहे. भवसिंधू पार करण्यासाठी संतांनी घालून दिलेली भक्तीची पायवाट हा एक मानवी जीवनासाठी मार्गदर्शक असणारा भाव आहे. प्रेम, ज्ञान, सुमार्ग, मनोरंजन, दया, क्षमा, शांती आणि आनंद हे सगळे रस्ते संतांनी अखिल मानवजातीसाठी मोकळे करून दिल्यामुळंच माणसात देवत्व शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक नव्या पिढीत काही लोकांनी निश्चितच केला. त्यामुळं अगणित जणांचं आयुष्य सुखकर झाल्याच्या गोष्टी आपण ऐकू शकतो, वाचू शकतो. जीवन आनंदी असणं आणि कोरडं असणं यातला भाव एकदा कळला की सुलभता, सोपेपण वाट्याला येतं. दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, त्याच्यापासून कुणाचीही सुटका नाही. पण त्या दुःखाला योग्य तो उतार मिळावा आणि प्राप्त परिस्थितीत परमानंदानं व्यापून जाणं यासाठी संतांचा भक्तिविचार आपल्याला पावलोपावली मदत करत राहतो. संत कबीर यांनी मानवी जगण्यातल्या खोटेपणावर प्रहार करत खऱ्या भक्तीची जाणीव आपल्या रचनांमधून करून दिली. त्या रचना फारच दिलासा देणाऱ्या आहेत. कुणाचीही वेदना ही आपली सहवेदना झाली पाहिजे याच्यावर भर देत संतांनी ज्या रचना केल्या तो जीवनाचा अमूल्य विचार आहे. गुरुस्वरूप असणाऱ्या संतांबद्दल संत कबीर म्हणतात, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले, उत्तम नरदेह पाया प्राणी, इसका हित कछु करले. या सांगण्यातून कबीरांनी जीवनाचं सार्थक कशात आहे हेच सांगितलं. त्या सार्थकतेच्या पाठीमागं आपण केव्हा आणि कधी जाणार आहोत याचा विचार जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करायला हवा. संत हे कृपादृष्टी करणारे असल्यामुळं त्यांच्याकडून कधीही कठोर वागणूक मिळणं अशक्य आहे. त्यांच्या रचना या भक्तिमार्ग प्रदीप असल्यामुळं त्या प्रकाशच देतात. आपल्याकडं संत ज्ञानेश्वरांना आपण माऊली हे संबोधन वापरतो. याचं मुख्य कारण आई आणि मुलगा यांचं नातं जितकं प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, आस्थेचं असतं ते नातं संत आणि भक्त यांच्यात निर्माण झालं आहे असा त्याचा अर्थ आहे. त्यालाच कृपादृष्टी असं म्हणतात. त्यांनी पाजलेलं बोधामृत जीवनोद्धार करणारं आहे. तापदायक गोष्टींना दूर सारून भक्तीची शीतलता, स्नेह मनामनात रुजावा यासाठी संतांनी जे अपार भोग भोगले त्याची जाणीव आपण ठेवायला हवी. प्रेमाची सावली अखंड मानवजातीवर धरणाऱ्या भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या संत सज्जनांची संगत म्हणजेच त्यांच्या रचनांचं मनन चिंतन. मनन आणि चिंतन हा शांतीचा एकमेव मार्ग आहे. आपल्याकडं मोक्षाच्या संकल्पनेचा संपूर्ण मार्ग हा प्रेमस्वरूपच आहे. फक्त त्या प्रेमाचं उन्नयन होऊन ते भक्तीच्या पातळीवर जायला हवं, तर आणि तरच मोक्ष शक्य होतो. त्यामुळं भक्तिरंग हा आयुष्यातला सगळ्यात गरजेचा आणि महत्त्वाचा रंग म्हणून जवळ करायला हवा. त्या भक्तिरसाचं सेवनच व्यक्तीला अमरत्वाकडे घेऊन जाणारं असतं.
शेवटी अमरत्वाचं प्रमाण भौतिकतेत मोजता येणार नाही, ते स्मरणातच मोजता येतं. त्यामुळं आषाढी कार्तिकीच्या वारीला लाखो लोक जे विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, त्यात मला भक्तीच्या अमरत्वाच्या खुणा जागोजागी दिसतात. समाज हा कायम दोलायमान अवस्थेत असतो. हे खरं की ते खरं अशी त्याची द्विधा मनस्थिती असते. त्याला त्या स्थितीगतीतून बाहेर काढण्यासाठी आणि समाजमानाची दोलायमान अवस्था नाहीशी करण्यासाठी भक्तिरंगात न्हाऊन निघणं हे मला फार मोलाचं वाटतं. संतांनी दिलेला हा विचार जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत शांती, स्थिरता, आनंद भरभरून वाट्याला येणं अवघड आहे. तेव्हा चला भक्तिरंगात रंगून जाऊया. भक्तिरंग. आत्ताच आपण प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार ऐकलेत. संवादध्वनी 9511859939. निवेदक दत्ता सरदेशमुख. 8329730186.